श्रीराम योद्धा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानात आली आहे. आणि नॉन स्ट्राईकला गणेश शेलार यांना आपण पाहतोय. रामानुज आणि गणेश शेलार दोन्ही धडाकेबाज बॅटर आहेत आणि इकडे बॉलिंगसाठी येत आहेत महबूब शेख. एक महत्वाचा सामना सुरू झालाय आता. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर चांगला फटका खेळलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. रामानुज राम म्हणजेच रामानुज ज्यांना आपण पाहतोय या मैदानातील धडाकेबाज बॅटर पैकी एक. सिक्सर किंग म्हणून देखील ओळखले जातात. आज 6 मारावे लागतील. बिग हिट. काय स्ट्रोक खेळलाय जबरदस्त. आणि रामानुज यांच्या बॅट मधून आलेला बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. जय श्रीराम. टीमचं नाव आहे श्रीराम योद्धा आणि योगायोगाने बॅटिंग सुद्धा रामच करतायत. आणि एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. महबूब पुन्हा एकदा रामानुज साठी पुन्हा एकदा बिग हिट. पाय पॉवरफुल फटकेबाजी रामानुज करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे गेलेली आहे. 8 धावांवर धावफलक. विचार करून मैदानाच्या आतमध्ये आलेत. आज ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा राम वेगवान ताकदवर फटका समोर खेळलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने जाताना पाहायला मिळेल. रन नाही मिळणार. कमबॅक केलं आता महबूब यांनी. एका बाजूला राम एका बाजूला महबूब. रामानुज युनायटेड विरुद्ध श्रीराम योद्धा यांच्यामधील ही लढत. पहिली ओव्हर आहे. फुल टॉस. आणखीन एक मोठा फटका खेळलाय परंतु पाहूयात किती धावांसाठी जाईल हा फटका. 2 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग रामानुज. धावसंख्या 10 वर गेलेली आहे. रामानुज जर तयारी करून आले चांगली या स्पर्धेसाठी. ताबडतोड अंदाजात बॅटिंग करायची या स्पर्धेत हा इरादा केलाय. याही वेळा स्ट्रोक खेळलाय खरा परंतु आता बॉल पुन्हा एकदा मैदानात येतोय. पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये श्रीराम योद्धा या टीमची धावसंख्या झालेली आहे बिनबाद. 11 धावा धाव फलकावर बिनबाद. आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील 5वा सामना आपल्या भेटीला आलाय. जयेश कारभारी बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 साठी
या रामानुजला रोखायचं तर कसं रोखायचं हा विचार देखील पडला असेल. 11 धावांवर बॅटिंग करताय. चला काही करा. कमी गतीचा बॉल टाकलाय. फटका फसलाय परंतु पाहूयात. एक धाव. अगदी सहज बॉल मारला तरी तो पत्र्यावर गेलाय. परंतु जयेश यांनी थोडासा कमी गतीने बॉल टाकला. जयेश यांनी बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला आलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या महत्त्वाच्या दिवशी. पहिलाच दिवस आहे आणि प्रचंड चर्चा, प्रचंड घमासान वाळकेश्वर मध्ये. हो, खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळला जातोय. एक धाव घेतली गेलेली आहे. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जात असताना 13 वर जाते. धावसंख्या ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. बॅक फुटला जात कव्हर पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तिकडे एकच धाव मिळणार आहे. हे षटक आतापर्यंत जयेश कारभारी यांनी चांगलं टाकलंय. मोठा फटका नाही येऊ दिलाय. प्रत्येक बॉलवर सिंगल रन मात्र इकडे येताना पाहायला मिळालेली आहे. वाळकेश्वर आणि संपूर्ण परिसरामध्ये क्रिकेटची चर्चा. वर्षभर या मैदानात क्रिकेट रंगत असतं. नाही काही तर लोकल टुर्नामेंट चालूच असतात. असं हे मैदान आहे. जयेश बॉल फिरवलाय, परंतु फिरलेल्या बॉलला मैदानाच्या बाहेर फिरवलंय आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. रामानुज 15 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला फटका फसलाय आणि आता तेही जाऊन बसलाय. जयेश कारभारी सेलिब्रेशन मात्र या ठिकाणी टीम करते. युनायटेड टीमचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे, कारण रामानुज आउट. वाह, आणखीन एक चांगला बॉल जयेश. आता जी कॅच घेतली गेली त्या कॅच साठी प्रतीक धनावडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. ऋषभ यांनी जी कॅच घेतली त्यासाठी प्रतीक धनावडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पुरस्कार दिला गेलेला आहे. परंतु माझ्या मते टाळ्या एका टीमकडून नाही आल्या पाहिजे. दोन्ही टीमकडून टाळ्या व्हायला झाल्या तर मजा येईल. श्रीराम योद्धा कुठे? आता एकदा तुमचा आवाज येऊ दे. श्रीराम योद्धा, क्या बात आहे. आणि युनायटेड मजा येईल अख्ख्या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघाचे हे पाठीराखे असतात ना, बाहेरून टाळ्या आणि आवाज नसतात करत, तुम्हाला ऊर्जा देत असतात. आणि आज मजा येणार आहे या दोन्ही टीम मध्ये. प्रचंड घमासान रंगत आहे. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 16. चांगलं कमबॅक केलं या ठिकाणी जयेश यांनी. जोपर्यंत तुमच्या टाळ्या वाजतायत ना तोपर्यंत तुमची टीम चांगली खेळणार आहे, लक्षात ठेवा. शेवटच्या क्षणापर्यंत टाळ्या वाजवायच्या आहेत. बिग हिट, फटका चांगला खेळलाय. दोन धावांचा फटका येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश शेलार आणि दुसऱ्या बाजूला सोहित, की जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग साठी भाविक. यावेळेला जाळीवर आदळला बॉल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. भाविक तांबे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आता सोवित आहेत. धावसंख्या 19 वर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस, परंतु मजा येईल या मॅचेस आपल्याला पाहण्यासाठी.
यावेळेला थोडासा दूरून चेंडू खेळला खरा, परंतु तिकडे एका धावेमध्ये चेंडू जाताना पाहिलं मिळेल. सुरुवात चांगली केली होती 11 धावांची, परंतु त्यानंतर कमबॅक केलं गेलेलं आहे. 20 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 3 सुरू असताना. वेगवान बॉल अप्पर कट करताय, उसळी होती, सोयीतने खेळलाय 2 धावांसाठी. 22 धावा धाव फलकावर. तिसरी ओव्हर सुरू असताना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहिला दिवस फाळकेश्वर प्रीमियर लीगचा 2 बलाढ्य संघांमधील लढत पुन्हा एकदा आली आहे. नवे तर सगळे संघ बलाढ्य, सगळ्यांनी आयकॉन चांगला घेतलाय, कॅप्टन चांगला घेतलाय, टीम सुद्धा चांगली निवडली गेलेली आहे. यावेळेला समोर खेळतात बॉल. धावफलक जर पाहिला तर 25. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 धावा झालेल्या आहेत. पंचवीस 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि पुन्हा एकदा माझ्या मते जयेश आलेले आहेत. ज्या जयेशने चांगली बॉलिंग केली होती, जयेश कारभारी. बिग हिट समोर उडवलाय, झाडाला आदळलाय, मैदानाच्या आतमध्ये येतोय बॉल. चांगला स्ट्रोक होता का या ठिकाणी. केएसकेचे गणेश शेलार यांना मी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय खरे. आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहिला मिळेल 27 धावा धाव फलकावर आहेत. अठ्ठावीस धावा धाव फलकावर. गणेश शेलार हे देखील मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवताना पाहायला मिळतात. सगळे खेळाडू मात्र जबरदस्त असतात, परंतु जयेशची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 9 बॉलमध्ये फक्त 8 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. जयेश फिरकी पटू आहेत, चांगले बॉलला वळवत आहेत, परंतु गणेश यांच्याकडे देखील मोठी क्षमता आहे. गणेश एका बाजूला, जयेश एका बाजूला, युनायटेड एका बाजूला, श्रीराम योद्धा एका बाजूला. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल त्या प्रयत्नात केला गेलेला आहे. यस यस, चांगला बॉल, चांगला बॉल. पुन्हा एकदा जयेशची फिरकी, फिरकीची जादू.
29 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 4 सुरू आहे. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल केला. गणेश यांनी फायदा उचलला. सर्कलच्या बाहेर जाळीच्या वरून बॉल मारलाय आणि 2 धावा तिकडे मिळणार आहे. एकतीस धावा. जयेश कारभारी. यस, जबरदस्त कामगिरी जयेश कारभारी. लय भारी लय भारी लय भारी घेत आहेत या ठिकाणी विकेट. गणेश शेलार आउट. एक मोठा धक्का दिलाय युनायटेड. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. 4 ओव्हर संपल्यानंतर 1 ओव्हर बाकी आहे. शेवटचं षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सोहित आहेत. जोडीला सुशील आलेले आहेत. सुशील बाणे आणि करण मालुसरे मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. शेवटचं षटक घेऊन करण आलेले आहेत. वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवशी जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. सोहित साठी करण. पहिला बॉल जाळीच्या वरून उडवलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 33 वर. 33 धावा धाव फलकावर. कियान देखील मॅच पाहत आहेत. यावेळेला फटका खेळला खरा, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल मागे जातोय. अशा प्रकारचे रन आपल्याला मुंबईतच पाहायला मिळतील. कुठे डिक्लेअर आहे कुठे नाही आहे याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो. 34 शेवटचं षटक आहे. एखादा मोठा फटका आला तर आणखी मजा येईल, परंतु प्रत्येक बॉलवर सिंगल डबल सुद्धा चालतील, कारण या मैदानात डबलचं देखील तेवढंच महत्व आहे. फटका चांगला जाळीवर आदळलाय. 1 रन मिळणार आहे. फेकी केली आहे आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेवर समाधान मानावं लागलंय. 35 धावा धाव फलकावर आहे. एखादा मोठा फटका आला तर श्रीराम युद्धाचा आवाज मात्र खूप मोठा होईल, परंतु सध्या आवाज करण्याची संधी युनायटेड टीमला सुद्धा मिळाली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना पास केला आणि आता आवाज कुठे येतोय. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. आणि या चौकारानिशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 39. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. सोहितच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. रन महत्वाचे आहेत, तुम्ही कधी घेता याला महत्व नाहीये. डावाच्या अंतिम टप्प्यात देखील आता धावा येऊ लागलेल्या आहेत. यावेळेला फटका चांगला जाळीवर आदळला. बॉल पुन्हा मैदानात येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एका धावेने धावसंख्या पुढे. धावसंख्या झाली ती मात्र 40. सुशील बाणे. करण फुलटॉस केलाय. 2 धावांसाठी मात्र पाठवलाय. धावसंख्या झालेली आहे ती 42. श्रीराम योद्धा 42 केलेले आहेत. युनायटेडला 43 करायचे आहेत. मॅच 50-50 आहे. दोन्ही टीमला संधी आहे. दुसरा डाव.
वसंत आलेले आहेत गोलंदाजीसाठी. एक जुने जाणते खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहे, या मैदानाचा कित्येक वर्ष अनुभव असणारे खेळाडू आहेत वसंत. आणि बॅटिंगसाठी आलेत दीपक आणि करण. दीपक आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. चला टॉस साठी यायचं विनंती असणार आहे. वाळकेश्वर लायन्स आणि वाळकेश्वर पलटण या टॉस साठी यायचं आपल्याला. करण वसंत लोवर फुल टॉस समोर खेळतायत, सरळ बॅटने खेळतायत. 2 धावा मात्र तिकडे मिळणार आहेत. विजयासाठी जर पाहिलं तर 43 धावांची आवश्यकता आहे. हो चौकार, क्या बात आहे. आता युनायटेडचे समर्थक जबरदस्त आवाज करतायत. आवाज एवढा आहे, जबरदस्त आवाज आहे. आवाज नाही तर मजा नाही. परंतु हाच आवाज श्रीराम योद्धाच्या खेम्यातून यायला देखील वेळ लागणार नाहीये. वसंत हो 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 चांगला बॉल. अपील केलंय, अपिलाचा प्रभाव नाही पडलाय पंचांवर. डॉट बॉल येतोय. वसंतचा अनुभव गेली कित्येक वर्ष वसंत यांना आम्ही खेळताना पाहिलंय, मोठमोठ्या मुंबईतील स्पर्धा खेळताना पाहिलंय. यावेळेला खुट्टाप्याचा बॉल होता. करणने घेतले 2 रन. धावसंख्या 7 वर गेलेली आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. दीपक धोबी आणि करण. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, थोडासा मागे हटून खेळलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि बघता बघता पहिली ओव्हर संपलेली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 8 रन झालेले आहेत. मॅच ऑन आहे. चला टॉस साठी यायचंय. या ठिकाणी लायन्स आणि फलटण यांच्यातील मॅच होणार आहे. आकाश आणि ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील यानंतर. कोण जिंकणार या मॅच मध्ये, मॅच चांगली होणार आहे. आणि आता बॉलिंग साठी येत आहेत आकाश आलेले आहेत. करण एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. करणला बॅटिंग करावी लागतील. करण मालुसरे बिग हिट. चांगला फटका पाहायला मिळाला. एक कालखंड असा होता यार, खूप लांब टेरेसवर गेला तर चौकार षटकार असायचा. आता त्या बाजूला 2च रन आहेत, परंतु रन आहेत ना, आणि तेच 2 येत आहेत करण यांच्या बॅटमधून. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 11 वर.
लोअर फुल टॉस. करण पुन्हा एकदा खेळताय स्ट्रोक. तोपर्यंत 2 रन. 13 धावा. 13 धावा. टॉस साठी लायन आणि पलटण. लायन आलेले आहेत. पलटण कुठे आहेत? येस, पलटण देखील आलेली आहे. परंतु सध्या तर एक जबरदस्त मॅच चालू आहे. युनायटेड यावेळेला फटका समोर खेळलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा मिळतील. येस, 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. पी.सी. पाटील सर, कल्याणी गोरपडे सर, अनिल आवळेगावकर सर, महाराष्ट्र आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील आणि लेदर बॉल क्रिकेटमधील देखील हे दिग्गज पंच. अरुण सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. हो हो हो, हा बॉल आकाशांचा चांगला राहिलाय. डॉट बॉल खूप महत्वाचा आहे या क्षणी. आणि धावसंख्या 15 वर थांबलेली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 43 चा करायचा आहे पाठलाग युनायटेड विरुद्ध श्रीराम योद्धा. लायन्सने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अखूट टप्प्याचा बॉल. करणच्या बॅट मधून पुन्हा एकदा 2 रन. आणि स्कोर जर पाहिलं तर 17 झालाय. करणच्या बॅट मधून या ठिकाणी 2 रन येताना पाहायला मिळाले जरूर. दोन ओव्हर मध्ये 17 झाल्यात आणि 3 ओव्हर मध्ये 26 पाहिजेत. 18 बॉल 26. दीपक बॉल द्यायचा पंचांना. अठरा मध्ये 26. दीपक धोबी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला करण. आणि बॉलिंग साठी येत आहेत आता विनय रेड्डी आलेले आहेत. 2 ओव्हर नंतर 17 झालेले आहेत. 3 ओव्हर मध्ये अजूनही 26 पाहिजेत. 18 बॉल 26. विनर रेड्डी, दीपक धोबी, करण मालुसरे. सरळ बॅट समोरच्या दिशेने. चांगला फटका आलाय. आता धोबी धुतोय. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तिकडे फिल्डर आहे, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. तिसरी ओव्हर सुरू आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 16 बॉल मध्ये 24 पाहिजेत. अडीतडीचा सामना. चांगला बॉल. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. बॉलला पाठवलाय. सीमा रेषा पार. चौकार. धोबीने धुतला. दीपक धोबी. धावफलक जर पाहिलं तर 23 वर गेलेला आहे. अजूनही 15 बॉल झालेत. 23 झालेले आहेत. 15 बॉल बाकी आहेत. 20 पाहिजेत. मॅच ऑन आहे अजूनही.
ओ तिकडे पकडले गेले कॅच आणि आता दोबीला आउट केलाय. चौदा बॉल मध्ये 20 पाहिजेत. अखोट टप्प्याचा बॉल होता, पूल करायचा होता, नाही शक्य झालंय. कमबॅक केलं विनय रेड्डी. रेड्डी रेडी आहेत, परंतु इकडे करणला देखील रन करावे लागतील आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत सिद्धेश पालांडे. अखूट टप्प्याचा बॉल उडवलाय, चांगला फटका सिद्धेश पालांडे यांच्या बॅट मधून आलाय. 2 धावांचा आणि स्कोर जर पाहिला तर आता 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 25. 2 ओव्हर बाकी आहेत, 12 बॉल बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे. युनायटेडचे समर्थक आणि श्रीराम योद्धाचे समर्थक एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. दोन्ही टीमच्या मॅच चांगली होणार आहे. सुरेन कनुजे यांची टीम आहे. यस, जितेश गुंडरेकर आणि कंपनी, वाळकेश्वर युनायटेड, सुरेंद्र कनोजिया, वाळकेश्वर श्रीराम योद्धा. आमच्या सगळ्या मालकांचंही कौतुक आम्ही करू. वाळकेश्वर लायन्स अमित निर्मळ, वाळकेश्वरचा सम्राट निखिल चौधरी, वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर गणेश मुकादम, वाळकेश्वर आर्कर्स राजू बडबे, वाळकेश्वर फलटण राहुल सुबेदी, वाळकेश्वर धमाका प्रशांत दावडीकर, वाळकेश्वर श्रीराम योद्धा सुरेन कणोजिया, वाळकेश्वर युनायटेड जितेन गुंद्रेकर, वाळकेश्वर किंग्स शैलेश तळेकर, वाळकेश्वर वॉरियर अजय सुर्वे. या सगळ्या संघ मालकांचं देखील अभिनंदन. वसंत आलेत 12 बॉल मध्ये 18. वाळकेश्वर किंग शैलेश तळेकर जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 बॉल बाकी आहेत, 18 करायचे आहेत. मॅच चांगलीच चालली आहे, अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार. करणला मात्र रन करावे लागतील आणि समोर आहेत वसंत महादे. पहिला बॉल समोर खेळतायत आणि बॉलने देखील नशीब पाहिलं असं वाटलं. झाडाला लागून बॉल आतमध्ये येईल. 2 धावा. समीकरण बदलत आहे. 11-16. एखादा चांगला बॉल श्रीराम योद्धाला मॅच मध्ये आणेल, एखादा चांगला फटका युनायटेडला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो आणि 30 लढत या ठिकाणी पाहायला मिळते. जितेश गुंद्रेकर एका बाजूला, सुरेन कणोजिया एका बाजूला, त्यांच्यामध्ये लढत आपण पाहतोय. वाळकेश्वर अखूट टप्प्याचा बॉल, फटका खेळलाय खरा परंतु तो फसलाय. बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. करण घेत आहेत 2 रन. एक जबरदस्त मॅच रंगली आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. मॅच ऑन आहे. वेग वाढवलाय, पंचांनी आपले हात फैलावले, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. ओ
युनायटेडच्या टाळ्या येत आहेत, युनायटेडचा आवाज येतोय, परंतु श्रीराम योद्धाच्या खेम्यात सुद्धा आवाज यायला वेळ लागणार नाहीये. दहा बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणेल तो प्रयत्न करावा लागेल. अकुटप्प्याचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. ओ पकडली गेली कॅच. आता टाळ्या श्रीराम योद्धाच्या. वसंत मात्र या ठिकाणी कॅच घेतली आहे. सोहितने सुद्धा प्रयत्न केला होता, काय प्रयत्न केला होता, परंतु वसंतने बॉल नाही सोडला. रितेश निर्मल बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आले. अचानकपणे सामन्याला कलाटणी मिळाली आहे. नऊ बॉल 12 अजूनही मॅच ऑन आहे. प्रयत्न करावे लागतील दोन्ही बाजूने. संघर्ष तर प्रत्येक टीम करणार आहे. मेहनत केल्याशिवाय कुणालाच काही मिळणार नाही. अंतिम टप्प्यामध्ये काय होणार. रितेश निर्मल आल्या स्क्वेअर लेगला खेळतात बॉल. तिकडे जर पाहिलं तर पाहूया किती धावा मिळतील. एक धाव. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. 8 बॉल 11. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉल मध्ये एखादा डबल आला तर युनायटेड मॅच मध्ये येईल. डबल नाही आला तर श्रीराम योद्धा मॅच मध्ये येईल. 8 बॉल 11 धावा, 8 चेंडू. वाळकेश्वर प्रीमियर लीग या वेळेला फटका चांगला खेळला कर, परंतु पाहूया बॉल जातोय कुठे. एक धाव त्या ठिकाणी, एकच धाव. ओ आता मात्र 7 मध्ये 10. चांगलीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. वातावरण तापले उन्हाने आणि या गरमागरम मॅचने सुद्धा. 7 बॉल मध्ये 10. वसंत एक क्षण देखील महत्वाचा आहे मॅच मध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. दोन्ही संघांसाठी बलाढ्य अशी लढत. ओ वसंतचा मात्र लाजबाब बॉल. बॅटर चुकले. आता टाळ्या श्रीराम योद्धाच्या वाजतायत. याला तर म्हणतात क्रिकेट. कधी इकडे कधी तिकडे टाळ्या मात्र वाजतायत, एवढं मात्र नक्की. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आता 10 धावांची आवश्यकता आहे, परंतु मॅच 50-50 आहे. काही होऊ शकतं. संदीप साळुंके यांच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलेला आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे रितेश निर्मळ नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर जर पाहिलं तर करण मालुसरे. करण ओपनिंगला आलेत. करण यांना प्रयत्न मात्र इकडे करावे लागणार आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 पैकी 5 बाहेर मारायचे. यस जावडीला बिलॉंग करणारे खेळाडू गणेश देखील त्याच परिसरातून येताना पाहायला मिळतात. के महाबळेश्वर साठी देखील हे सगळे क्रिकेट खेळत असतात. कोयना सोळशी कांदाटी क्रिकेट असोसिएशन. पहिला बॉल फटका फसलाय आणि ओ कॅचही सुटली आहे. आता ही सुटलेली कॅच काय होईल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय चाललंय इकडे.
5 बॉल मध्ये 9. 5 बॉल मध्ये 9. विवेक पाली. कार्तिक पालीने मॅन ऑफ द मॅच घेतलाय. त्या अगोदर जर पाहिलं तर कल्पेश पालीने मॅन ऑफ द मॅच घेतलाय. बॅटिंगला विवेक पाली आलेत. इकडे छोटासा विराट पाली सुद्धा आहे. पाली फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध नाहीये. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि 2 रन कंप्लीट. मजा 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 आहे या मॅच मध्ये. अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहे 4 आणि धावा करायच्या 7. विवेक पाली एका बाजूला जर पाहिलं तर संदीप साळुंके, कियान आमच्या बरोबरने कियान आहेत. जोरदार जल्लोष करतायत. 4 मध्ये 7. विवेक पाली, संदीप साळुंके. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना आहे. हे तर क्रिकेट आहे. छोट्या मैदानामध्ये आनंद जास्त कसा घ्यायचा हे फक्त आपल्या मुंबईकरांना ठाऊक आहे. विवेक वसंत रणनीत्या बनवतायत. पुन्हा एकदा संदीप साळुंके, विवेक पाली. यावेळेला फटका फसलाय. पाठीमागे बॉल जाताना पाहिला मिळेल. आणि आता तिकडे पाहूयात पंचांचा इशारा डिक्लेअर. आणि आता 3 बॉल आणि 6. तिन्ही बॉलवर डबल घ्याव्या लागतील, नाहीतर एखादा समोरच ठोकावा लागेल. पाहूया काय होईल. अशक्य नाहीये आणि सोपं देखील नाहीये. पाहूया 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. वाळकेश्वर प्रीमियर लीग मधील एक रंगतदार सामना. विवेककडे क्षमता आहे. आज कामगिरी करावी लागेल. संदीप देखील तेवढे चांगले आहेत, परंतु इकडे पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एकच. आता 2 बॉल मध्ये 5. कंपल्सरी चेजा नियम आहे, म्हणजे 2 मध्ये 5 या करायच्याच आहेत. आता समोरच्या दिशेने बॉल मारावा लागेल. 2 डबल मारून सुद्धा काही होणार नाहीये. रितेश निर्मल बॅटिंग करावी लागणार आहे. संदीप चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत स्ट्रगल केलं, परंतु क्रिकेट आहे. एक बॉल सुद्धा या मॅचचं रिझल्ट पालटू शकतो. पाहूया ते होईल का. संदीप विरुद्ध रितेश. आणखीन एक या ठिकाणी चांगला बॉल. आणि आता 1 बॉल 5. षटकारच ठोकावा लागेल आणि तो सुद्धा समोर. अशक्य नाहीये. राहुल जाधव किंग म्हणून ओळखले जातात. या मैदानात त्यांनी षटकार मारलेले आहेत. आज राहुल यांना पुन्हा एकदा अख्खी टीम म्हणत असेल, राहुल एक मारा. किंग का म्हटलं जातं दाखवावं लागेल त्यांना सुद्धा. एक बॉल 5. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. संदीप समोर किंग. फटका खेळलाय. काय स्ट्रोक खेळलाय. पाहूया किती धावा आहेत तिकडे. 2 धावा आणि या मॅचला जिंकलंय श्रीराम योद्धा.